व्ही शांताराम म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक होते आणि त्यांचे व्यक्तिमत्व राजवंटे होते। दिसायला ते रुबाबदार असल्यामुळे मुली त्यांच्या प्रेमात वेड्या असायच्या। त्यांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या मुली खूप टोकाची पावले उचलत। असे 2 किस्से फार फेमस आहेत। सुरुवातीला त्यांनी काही चित्रपटात ॲक्टिंग केली होती। हा पहिला किस्सा त्यावेळेचा आहे। 1921 साली बाबूराव पेंटर यांचा सुलेखा हरण हा चित्रपट करत असताना या चित्रपटाच्या शूट दरम्यान घडलेला हा किस्सा आहे। व्ही शांताराम हे नायिकेच्या शोधात मेकअप रूममध्ये गेले असता ती अभिनेत्री निवस्त्र होऊन शांताराम यांच्यासमोर उभी राहिली। आपले सौंदर्य पाहून व्ही शांताराम आपल्याला जवळ करतील असे तिला वाटले, मात्र झाले उलटेच। व्ही शांताराम यांनी थंडपणे त्या अभिनेत्रीला मी 15 मिनिटांनी येतो, तोपर्यंत तू कपडे घालून तयार राहा असे सांगितले। त्यावेळी व्ही शांताराम यांचे वागणे पाहून त्या अभिनेत्रीला आश्चर्याचा धक्का बसला होता। नंतर 1933 मध्ये असाच एक किस्सा घडला होता। व्ही शांताराम यांचा सैरंध्री हा भारतातील पहिला रंगीत चित्रपट जर्मनीच्या UFO स्टुडिओमध्ये प्रक्रियेसाठी नेण्यात आला होता। त्यावेळी जर्मनीमध्ये जेनी नावाची तरुणी त्यांची असिस्टंट होती। ही जेनी व्ही शांताराम यांच्या प्रेमात वेडी झाली होती। एक दिवस जेनीने व्ही शांताराम यांच्यासोबत एकांतात असताना निवस्त्र होऊन त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता। ते पाहून शांताराम यांनी लगेच जवळ असलेली चादर तिच्या अंगावर फेकली आणि तिला कपडे घालायला सांगितले। व्ही शांताराम यांचे स्पष्ट मत होते की स्त्रीचे सौंदर्य चांगल्या कपड्यांमध्ये अधिक खुलून दिसते आणि नग्नता म्हणजे अश्लीलता। त्यामुळे स्त्री देहावर सुंदर कपडे असतील तरच ते सुंदर भासते। त्यामुळे नग्न स्त्री देहाकडे त्यांनी कायम दुर्लक्ष केले आणि अशा स्त्रियांपासून लांब राहिले। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर शांताराम यांनी 3 लग्न केली होती। त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमलाबाई, दुसऱ्या पत्नीचे नाव जयश्री आणि तिसऱ्या पत्नीचे नाव संध्या होते। मात्र यासोबतच त्यांच्या आयुष्यात अनेक अशा स्त्रिया आल्या ज्या त्यांच्या प्रेमात पडल्या, ज्यांनी व्ही शांताराम यांच्यावर जीव ओवाळून टाकला। पण व्ही शांताराम यांनी स्वतःचे शील ढळू न देता आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचा कायम सन्मान राखला होता।